चालू शे कारण तुम्ही बी आता काहीच लोकल बाया राहील नाही शेतीस मंत्रीने बहिणी शेत बहिणीवर तुम्ही बोलत जा या काय येडा यायले काय अक्कल बेकार पुरुष आहेत तुम्ही जर ठराव ना 50 पावना जेवाट दिशात तुम्ही जर ठराव ना 3 बिरानात लय जातात ताशील गाव ते असले ते काय तुमले ज्याला लय नव्हतं त्याला लय उन्हात ना तुम्ही विठ्ठल धरावे संताचे ते पाय तिने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही तिने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल स्वामी महाराज बोलो रे पैसा प्राप्ती उपाय धरावे संताचे ते पाय तिने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही तिने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधने महायोग पिठे तटी भीमरत्यंबरम पुंडली कायदातून म्हणीन समागत तिष्ठम समानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रताप नमन पांडुरंगा करू प्रताप नमन पांडुरंगा करू प्रताप
पांडुरंग कृप प्रथम नमन दुसरे चरण संतांची यांच्या कृपादाने कथेच्या विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दाड तुमचं नोरादलो पावन झालो चराचरी. ओम नमो जय देव वेद प्रतिपाद्य जय जय समस्त विद्यात्म रूपा देवा तुझी गणेश सकल मध्ये प्रकाश मने निवृत्तीदास स्वभाव रिजोजी सच्चिदानंद रूपाई विश्वोत्पत्त्यादि हितवेता पत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे बिभस्वामृत में तदेवो गोविंद दामोदर माधवेति. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार. प्रेम सहित गति धरू पधारी जी पवन कुमार. के राधा मेरी स्वामी ने मेरा जी को दास. जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास. बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम. इनके पग में वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम. आनारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. घनश्याम हमारे हरि कीर्तन में. घनश्याम हमारे हरि कीर्तन में. ओ प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना. प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना. प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना. प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना. लाना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना सुंदरी श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है. बस एक तमन्ना है. तुम सामने हो मेरे. मेरा दम ही निकल जाए. सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए. राधे तकदीर बदल जाए. सच्ची में तकदीर बदल जाए. विठल 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 विठल. इथं बसलेले सगळे कानादेशातले लोक आहेत आणि मी कानादेशामध्ये जेव्हा कीर्तनाला उभा राहतो मला सांगावं वाटतंय की भैया आपण सगळे कानादेशातले लोक आहोत. एका ठिकाणी की नारद महर्षींशी भगवंताचा संवाद आहे. नारद महर्षींशी भगवंताचा संवाद आहे. नारद महर्षींनी देवाला विचारलं, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल, तुझं दर्शन घ्यायचं असेल तर कुठं भेटणार आहे? देवाने सांगितलं, मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का
तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. मग जिथं भक्त गुणगान गातात तिथं जर का पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी लागत असेल, पंढरपुराचा मालक जर कीर्तनात इथं सायण्यामध्ये येत असेल, बरोबर आहे ना, सायण्यामध्ये जर पंढरपुराचा मालक कीर्तनाला हजेरी लावत असेल, मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी येत नसेल का? येतच असेल ना, हा का नाही? मग असा बोल शकतो तुम्ही पहिला माझा असा गुंगायलाच निघत बसेल तुमले का करते जबरदस्ती काढ द्यायला. हा जरा असं खेळत राहा ना, कारण तुम्हाला चेहरावर खेळचे म्हणा बटा. हा तुम्ही म्हणा गिरायक येतात, पहिलं बोनीनच गिरायक जरा असं निघे, मग कसं काय होईल? हा कारण तुमचा चेहरा बघून मी कीर्तन करतो नाही का? हो हा. आणि आपल्या कीर्तनात थोडं हसत खेळत राहायचं. हा तुम्ही असा देखील राहणार जस काय मन दारवर येलेत बुवा, मस्त मनमोक्या राहणार. हा काय वांधा नाही, ठरेल आपलं पॉकेट त्यात येणार असेल ना. तुमले काय वाट राही ना, अहो का आमले किती राही बुवा एक घेते, काय टेन्शन घेऊ नका. माझा तुम्हाला क्वेश्चन होता, आन्सर तुम्हाला द्यायचंय. जर का पंढरपुराचा मालक पंढरपुरावरनं जर का सायण्यामध्ये कीर्तनाला उभा राहत असेल, तर मला सांगा आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी असेल, किंवा अजून आपल्या कानादेशामध्ये तुमच्याकडे कानबाई बसवतात का? बोलान सांगा, म्हणजे कामवाला असले बोलान सांगा रे. तुम्ही काहीच बोलू नका. हा तुम्हाला हा नाही माहितलं बेकार दबावर असणार, तुम्ही काहीच बोलू नका बारक्यासून, नुसतं ऐका तुम्ही फक्त. अरे किडानक पाडजा. जर आपल्या कानादेशाची वणीगडाची देवी येतच असेल, किंवा अजून आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे आपली कानोबाई माता कीर्तनाला येतच असेल, आणि मी खानदेशातला असल्यामुळे जोपर्यंत मी देवीचं स्वागत करत नाही तोपर्यंत अजिबात कीर्तनाला आपली सुरुवात होत नाही. आणि अर्ध्या मिनिटासाठी देवी जर आलेली असेल तर देवाचं स्वागत झालेलं आहे, नमन झालेलं आहे. अर्ध्या मिनिटासाठी आपण देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आई खेळत आली या मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली आई कुशाल खेळू द्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ माय खेळत आली या मायला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली आईला कुशाल खेळू द्या. हरी हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे, ते पाय तिने साधती साधने तुटती भवाची बंधने. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल कार्यक्रम किमनिमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञाते, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली सायने नगरी. आणि सायने नगरीमध्ये श्री सद्गुरू योगीराज भोलेनाथ बाबा यांच्या पुण्य स्मरणार्थ यात्रा निमित्ताने हा कीर्तनाचा योगा. विठ्ठल विठ्ठल खरं तर मला समाधान वाटतं की तुम्ही लोकांनी कार्यक्रमाचं आयोजन केल्याने आयोजन पण साधं सोपं नाहीये. जेव्हा मी मंदिरात गेलो माझ्या बाबांचं दर्शन घेतलं तेव्हा वाटत होतं साक्षात भगवंत इथं विराजमान आहेत. मंदिरं बांधणं विशेष नाही, पण मंदिराची पावित्रता राखणं गरजेचं आहे. आणि त्या मंदिरामध्ये दिसलं महाराज, म्हणजे यात्रा आहे त्याच्यामुळे नाही,
तर नेहमी इथं पवित्रता असतेच मंदिरात आणि मला ते बघून खूप समाधान वाटलं. बरेच लोक म्हणतात महाराज आमच्या गावामध्ये लई मंदिर आहेत हो. बरेच लोक सांगतात महाराज आमना गाव माकाने बटा मंदिरच येतो ईर वड्ड किन म्हणजे गणच येतं. पण नुसतं घडवून बसवणं याला अर्थ नाही आहे. तुम्ही मंदिरात भगवंताला बसवल्याच्या नंतर प्राण प्रतिष्ठा करतात आणि त्याच्यामध्ये प्राण आलेला असतो. म्हणजे जेव्हा आपण जेवतो तेव्हा देवाला जीव घातलं पाहिजे, जेव्हा आपण झोपतो तेव्हा देवाला झोपवलं पाहिजे, हो, जेव्हा आपण नाश्ता करतो तेव्हा देवालाही नाश्ता दिला पाहिजे. जी आपली दिनचर्या आहे तशी दिनचर्या भगवंताची सुद्धा झाली पाहिजे, कारण त्याच्यात प्राण प्रतिष्ठा केल्याच्या नंतर प्राण आलेला असतो. हा आपला हिंदू धर्मातल्या लोकांचा भाव आहे बरं का. बाकी ना मग जरी हिंदू नसतील तर त्याच ना मनमा शंका बी येऊ शकत दगडमा बी देवरास का भाऊ. हिंदूंच्या मनात येत नाही. मी मना धर्माना लोकच ना सांग राहणार. दोन लोक जर चालतच होतील ना आयराने समजस ना. आयराने समजस ना तुमले नाही सांगेल ना रे. यास ना मतदान बी लागू नाही पडत पण या की जय करा लागेच करत. चांगली गोष्ट आहे बाबांचं. आपण पुण्यस्मरणानिमित्ताने यात्रा उत्सव होतोय, पुन्हा कीर्तन होत आहेत महाराज. अजून याच्यापेक्षा अजून काय आनंद पाहिजे. आणि खरं तर मला असं वाटतं असे कार्यक्रम होतात ना तेव्हा असं वाटतं की भैया माझा हिंदू धर्माचे तरुण, माझे हिंदू धर्माचे सर्वच लोक आता जागा झाले आहेत नाही का. धर्माचा प्रत्येकाला कळवड आहे आणि धर्माचा किती कळवड आहे आता दिसूनही आलेला आहे. विठ्ठल जास्त स्पष्ट भाषेत बोलत नाही मी, फक्त केला इशारा जाता जाता आबासाहेब. कारण स्पष्ट जर बोला ना मना व्हिडिओ लगेच व्हायरल होतस, लोक लगेच किडा पाडतस. त्यामुळे मना बोलणं तुमले समजस होईल. जास्त स्पष्ट बोलायला काही गरज नाही शे. हो, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण माझ्या कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती आहे, जे महाराज मंडळ्या जे मृदंगाला साथ करतात ते आमचे माऊली बाबा थोरकर बाबा, जे गायनाला उभे आहेत ते आमचे आबासाहेब गोकुळाबा शिंदे, त्यांच्या बाजूला आमचे रामबाबा आहेत, आमचे माऊली बाबा ज्ञानेश्वर महाराज आणि आमचे सगळे महाराज मंडळी. बाबांचं नाव काय? हां, नाना बाबा. क्या बात आहे. आमचे नाना बाबा आहेत, आमचे सगळे लहान टाळकरी महाराज मंडळी आहे. खरं तर ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे तुमच्या सगळ्यांचे परिचयाचे आणि आमचे सगळ्यांचे जवळचे असणारे आमचे रवी महाराज पवार, संदीप महाराज पवार. बाबांनी मला कॉल केला, मला म्हटलं की महाराज तुम्हाला यावं लागेल. त्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं. कीर्तनासाठी सगळे उपस्थित महाराज मंडळी, अमोलदादा असतील, आमचे सगळेच महाराज मंडळी, सगळ्यांची नावं घेणं काय शक्य होत नाही. मी जर नावे लिहायला लागोत बाकी ना नावे सुटी घ्या त्या सांगतील जाऊ द्या राव बी चिकनाच नाही, किंवा बटासनात नावे लिहित बसणू 2 तास सरी जातील. तुमले सकाळी विचारतील तुम्ही कोठे जायला होतात, कोण जाणबू, कीर्तन नाव सांगेत पण तो भाऊ नुसार नावे वाचे तो का बाट होता का काय. त्याच्यामुळे मी सगळ्यांची नावं काय घेत नाही, साध्या सोप्या भाषेमध्ये अभंग सोडवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. पण तुम्हाला सांगतो बरं का, कदाचित एखादं पद जर एखाद्या व्यक्तीला झालं प्राप्त तर ते सगळ्यांना पचतं का हो काका? सगळ्यांना पचतं का माऊली बाबा? एखादं पद जर एखाद्या व्यक्तीला गेलं तर ते सगळ्यांना पचतं का? अजिबात नाही. कोणा पोटमा दुखसच. हो, समजा एखादा व्यक्ती तुमना गावमा जर बिनविरोध करा ना म्हणा, नगरसेवक असेल, सरपंच असेल, बिनविरोध कर टाकणं शकतो तात्यान ते असले बिनविरोध आपला एरिया म्हणा नगरसेवक, नगरपालिका आहे ना तुमच्याकडे, नगरपालिका आहे ना तुमचा एरियाचा नगरपालक तुम्हाला नगरसेवक बिनविरोध करायचा आहे. समजा बिनविरोध करी बी टाका तुम्ही, जो नगरसेवक बिनविरोध आहे त्याला कोणाच विरोध नाही का? बिनविरोध निवड वही बिजास सकाळ मग कोपरामा लोकेचा आहे तर माल तो चालत नाही रे, पण होता त्यामुळे ऐकणं पडणार आहे. म्हणजे जो बिनविरोध म्हटला जातो त्याला सुद्धा विरोध आहे महाराज.
मग नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तर नाथबाबांचं हे बाकीच्या लोकांच्या पोटात दुखत नसेल का? हा, तेव्हा पण विरोधक होते. एकानं परीक्षा घेतली, नाथबाबा खरंच शांती ब्रह्म आहेत का? परीक्षा घेताना एका यवनानं अंगावर थुंकलं. किती वेळेस हो काका? 108 वेळेस. काय बहिणी चालण्या पहिला मग दांगडो घाल दे ना तुम्ही. आज काय फस नको. हो मरी माय. आता मधमा कोणी उठू नका बरं. जास्त उठ नव्हे त्यासने आज तेच उठी जा. पहिले बरं का तुम्हाला सांगतो माया बहिणी हो, माझा बोलण्याचा अजिबात राग धरू नका. घरूनच लेकरांना सांगायचं कीर्तनले बस नाही भाऊ, एक जागावर बसना उठीच नको रे. बाकीना कीर्तनकार सैन करले तर रे तो दोंडाचा नावजी नीचे रे तो किडा पाडी रे. असं पहिले घर त्यानं सांग देव. हा, नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, एकाच्या पोटात दुखालं आणि त्यानं परीक्षा घेतली. महाराज नाथबाबांना राग आला पाहिजे. यवनानं नाथबाबांच्या अंगावर थुंकला 108 वेळेस. माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. यवनाला लाज वाटली आणि तो येऊन नाथबाबांचे पाय धरतो. पण इथं सुद्धा सांगतो तुम्हाला बरं लक्षपूर्वक ऐका. तेव्हा दुश्मन सुद्धा खतरनाक होते. हो, दुश्मन सुद्धा 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर नाथबाबांनी वरती नाही बघितलं माऊली बाबा. तेव्हा दुश्मनाला लाज वाटली, येऊन नाथबाबांचे पाय धरतोय. तवय ना दुश्मन बी एवढा समजदार होता. हो, लोक सांगेत पहिले कोणी जरी या गालमा मारी ना ते पुढला गाल पुढे कर देव म्हणे, पण उपाध्या नाही करू. हाय पहिले दकी जाय. आते जरी एक गालवर मारी पुढे ना पुढे करा ना अनबट्टीन लोक आते काय थांबव. हो, पहिला लोकसले मर्यादा होती, आता मर्यादा राहिली नाही. पहिल्या लोकसले किती मर्यादा होती. मी कदाचित मागच्या वर्षी कीर्तन करून गेलो, माऊली बाबांनी आठवण करून दिली. अभंग होता माझा साधावाय भक्ती काज. मी ते सांगत असताना बरेच नेम सांगतो हिंदू धर्माचे. हो, पहिलं काहीच राहिलं नाही, आता बट बदली गे. पहिला दुश्मन बी इथला समजदार होता. ढोकबाबांच्या मुखातून आबासाहेब मी ऐकलेला दृष्टांत तुम्हाला सांगायला आवडतो. दुश्मन सुद्धा खानदानी पाहिजे. एक गलीमा समोरासमोर घरे होतात म्हणे, दोन्हीच ना समोरासमोर घरे होतात. भांडण झाली. भांडण झाल्याच्या नंतर एकमेकांचं तोंड बघत नाही. तो म्हणे तो जर ओटावर दिखणार मी त्यानं तोंड टेकणार नाही. हाव म्हणे हाव जर दिखणार मी यानं तोंड टेकणार नाही. एवढा कट्टर दुश्मन. एकमेकनं तोंड देत नाही. एकमेकनं तोंड देत नाही. नेमका बहिर दिशाला जाणं होता ना, भाऊ वट्टावरच उभा होता. यान देखत आले अहो नालायक दार माऊ भाषा म्हणे, यान तोंड नाही देखणं म्हणे, मागली गली माही फिरिशिंग घ्या. दुश्मन बरं. हा, बहिर दिशेला जायचं होतं पुढचा दरवाजावर, समोरच ओट्यावर तो उभा होता म्हणून मागच्या दरवाजानं फिरून माणूस जातोय. हा, बहिर दिशेला. आणि पहिले बहिर दिशेला लोक बाहेरच जायत. कदाचित आत्यानं पुरुषल्याने माहिती पडवते. पहिला म्हातारा आत्ते सुद्धा त्यासनं चित लागत नाही. डबं बरं का आते बाहेर जातस. हा, पहिलं आणि ते मुकला फरक पडे घ्या हो. पहिले इथलं इथलं भारी होतं ना, पहिले इतकं भारी होतं, आता इथलं परिवर्तन होई जायचे ना. मग त्याला चांगलं समजू का चवनं समजू, अजून माल सुधरी राहिले नाही काय म्हणू असं. पहिला लोक येत ना घर काय येत नाही बाहेर जायत. पहिला लोके गरमा काय येत आणि आते बाहेर काय येतं गरमा इश नाही. अरे काय वायबारपणा धरली गणच बदली जायचे. आगो सांगस या जुन्या बाया बसेल्यात ना, यासले विचारा. नवरा जर वावर माहीन बाईले सांगे ना, ए मी राहिनो जिथला मग घर जाई 1 तास पहिले स्वयंपाक करी ठेव. नवरा येवाना 1 तास पहिले सुट्टी करी बाईने. नवरा वावर माहीन बाई घर ये स्वयंपाक बी करले. मन नवरा जेवण करता झोपीन खाट गादी बी टाकी ठे. पहिल्या बाईसले एवढा तराडा होता ना माडी. हो, नवरा येवान पहिले रांधे ठेव नशे आणि नवरानं जेवण होताच झोपीन म्हणीशीन खाट गादी बी टाकी ठे पहिली बाई. इथला तराडा होता. आता कितलं परिवर्तन होई. आता कसं होई गे बहिणीच. आता इथलं परिवर्तन होय की मन बहीण आरतालिकाना उपास धरलेस गलीमाची आपेत फिरसने आऊ भाऊ पोरले झोका देस. ओ भाऊ ओ काका अरे तू बटा सत्यानाश करणा लावणार हो म्हणा आई बा. कितलं उल्लंघन आहे हो. हा, लिमिटच नाही महाराज. हो, बऱ्याच गोष्टींचं आपण उल्लंघन करायला लागलो. काय काय सांगू तुमले गणचे आज. हो, पहिलं काहीच राहिलं नाही. पहिले इथला तराडा होता ना. सुनबाईंसमोर सासूबाईंसमोर सुनबाई जरी एक बी शब्द बोले ना तरी सासूबाई सांगे, ए जास्त वाजा नको वाजवा नाही ते मना अंडोरले दुसरी करलंय. पहिल्या म्हातारीशली विचारा सासून पुढे एक बी शब्द बोलायला चाले नाही. सासून पुढे जर सुनबाई एक बी शब्द बोले सासूबाई सांगे वाजा नको वाजवू नाही ते मना अंडोरले दुसरी करले. आता सासू वाजणं ते चिट्ट्या पुकानच बंद होई गे.
कुवाराला भेटत नाही अर्धाना कवय नंबर लागेल. परिवर्तन झालं महाराज. हो, पहिलं काहीच राहिलं नाही. पहिले दुश्मन सुद्धा एवढे खास होते का? त्यानं समोर बघितलं दुश्मना याचं तोंड बघायचं नाही म्हणून मागच्या गलीतून फिरून बाहेर दिशेला गेला. आणि रस्त्यानं चालत असताना एक 4 व्हीलर गाडी आली आणि 4 व्हीलर गाडीमधनं एक माणसानं हात दिला. म्हणले का हो दादा, अमक्या अमक्या नावाचा व्यक्ती कुठं राहतंय? आणि नेमकं त्याच्या दुश्मनाचंच नाव विचारलं. म्हणले राव, तो समोर होता म्हणून मागच्या गलीतून फिरून येतोय, त्याचं नाव नका काढू म्हणले माझ्यासमोर. हो म्हणे दादा, पहिला तुम्हीच भेट राहणार सांगा हो त्या दादानं घरकोटेशी. म्हणे अजिबात त्यानं नाव काढू नका, तो समोर उभा होता म्हणे मागली गली माही पिरेशीने येले. म्हणे दादा सांगा हो. नाही सांगा म्हणे तुमले या बिरावण्या करेत आणि तो रागमा म्हणे मला सांगणार नाही. या म्हणे दादा, गावमा घुसताना पहिला तुम्ही भेटेल सांगा हो कोण आहे? याने प्रश्न केला. म्हणे काय काम होतं? काही नाही म्हणे, त्याच ना मोठा पोऱ्याला आपली पोर देणीशे म्हणे. चांगलं सांगू का बहिणी? हां, कट्टर दुश्मन आहे, त्यानं तोंड सुद्धा दखत नाही. आणि त्यांना पोऱ्यांकरता पोरवालानी विचारेल होतं त्यानं घरकोटेशी. यानं चांगलं सांगू का? हां, हा आपला विचार आहे. पर त्यानं विचारलं दादा, ज्या माणसाच्या घरात तुम्ही मुलगी देताय ना तो माझा कट्टर दुश्मना, त्याचं तोंड मी बघत नाही. तो ओट्यावर होता म्हणून मागच्या गल्लीतून फिरून आलो. पण जर त्याच्या घरात मुलगी देत असतान तर माणूस एवढा खानदानी तुमच्या पोरीला ओट उतरू देणार नाही, एवढा खानदानी आहे. हा, दुश्मन पाहिजे हो, पण दुश्मन बी खानदानी पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण आते ना हाते दुश्मन काय वा दूर ना राहतात नाही, आपला आपला नीच राहतात. विठ्ठल नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होतं. बरं, येवणानं परीक्षा घेतल्याच्या नंतर नाथबाबांचा पाय धरतोय की नाथबाबा तुमच्या अंगावर 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा बघत नाही, किती नम्र आहात म्हणले. आता ही चर्चा गावात झाली. पण एकानं सांगितलं रे नाथबाबांचं हे पद खोटं ठरलं पाहिजे. मग काय केलं? मीटिंगच बसवली गावात. म्हणले कोणीतरी असा व्यक्ती आहे का की तो नाथबाबांना राग आणून दाखवेल? एकानं विडा उचलला. म्हणले नाथबाबांना मी राग आणून दाखवतो. आता नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून विडा उचलला. आता नाथबाबांना राग आला पाहिजे असंच काहीतरी करावं लागेल. यानं पायात चप्पल होती, चप्पल सकट घरात शिरला. चप्पल सकट घरात शिरला. नाथबाबा काहीच बोलत नाही. हा जाऊन घरामध्ये आसनावर जाऊन बसला. तरी नाथबाबा काही बोलत नाही. नाथबाबांनी उलट का बघितल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं. म्हणले ऐक ना, आपल्याकडे कोणी अतिथी आलेला आहे आणि अतिथी देवो भव. आपले धर्मग्रंथ आपल्याला सांगतात, आपले संत आपल्याला शिकवण देतात की भैया अतिथी देवो भव. आपल्याकडे आलेला अतिथी तो आपल्यासाठी भगवंत असतो, अशी आपल्याला ग्रंथांची शिकवण आहे, संतांची शिकवण आहे. तुमचं काय मत आहे? तुमचं मत काय माया हो? याच ना जाऊ दे, याच नावावर काय तुमनावरच खेळ चालू शे. कारण तुम्ही बी आता काहीच लोकल बाया राहील नाही शेतीस, मंत्रीने बहिणी शेत बहिणीवर तुम्ही बोलत जा. या काय येडा यायले काय अक्कल? बेकार पुरुष आहेत तुम्ही. तुम्ही जर ठराव ना 50 पावना जेव्हा दिशात तुम्ही जर ठराव ना 3 बिराणात लय जातात ताशील गाव ते असले. मग आता काय तुमले ज्याला लय नव्हतं त्याला लय येऊनात ना तुम्ही. विठ्ठल विठ्ठल पुरुष मंडळींना सांगावं वाटतंय बरं. नाथबाबा एवढे शांत होते ना, तो माणूस घरात शिरल्याच्या नंतर चप्पल सकट आसनावर बसला. तरी नाथबाबांनी पत्नीला सांगितलं. म्हणले गिरजा ऐक ना, आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे. म्हणले काहीतरी स्वयंपाक लाव म्हणला. आणि गिरजाईनं सुद्धा स्वयंपाकाला सुरुवात केली. बरं, माणूस जर कितला बी पुढे जासोय त्यान मागे त्याला बायकोना सपोर्ट पाहिजे. पत्नीच्या सपोर्ट शिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. काय मत आहे तुमनं काय मत छे? लग्न वे जायलेत ना तुमना? तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा देखील ना, तुमले लगीन समजत नाही बा. मनोजदा तुमनं वय जायले ना, मग तुम्ही असा वनवास येईल निघत का बटनात? याच ना करता बसेल असं. बरं आहे, मला असं वाटणं तुमले बी का करतंय कुमचाडी वाटला नसाला जीवच घाबरत म्हणा. मला मनोज दादांचा लय आग्रह असतो बरं का. महाराज आमले काही माहीत नाही, आमना गाऊन तारीख लेणी पडीन दादागिरीच राहते अशी. हो, पण खरंच जिथं जिवाडा असतं का माणूस तिथंच एवढा अधिकार गाजवतो नाही का. असं कोणी कोणाजवळ नाही. मायनजोडे लेकरू जास्त लाड करस. बरोबर आहे का नाही? मायनजोडे जास्त लाड करस.
आत्या बी चांगली राहणे थोडंफार दकीजास, पण एखादी आत्या काय का बटे मम्मी तूच बरोबर जेव बहीण. म्हणजे माणूस लेकरू पण तिथंच लाड करता नाही का, जिथं लाड पुरवले जातात. हो विठ्ठल विठ्ठल पत्नी सुद्धा तेवढी शांत नाथ बाबांची. पत्नीला सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू